हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत तुला जपणार आहेचा 12 एप्रिलचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे मंजिरी मीराला आणि वेदाला घ्यायला येते आणि बोलते, मीरा अगं तू का झोपवलंस हिला? तू म्हणाली होतीस ना अथर्वला. तेवढ्यात मंजिरी बोलते, मीरा काय झालं रडायला? तिथे अंबिका पण प्रकट होते. तेव्हा मीरा ती वेदाची ड्रॉइंग बुक घेऊन येते आणि मंजिरीला बोलते, बाईसाहेब वेदाने मला हे दाखवलं आणि वेदाने मला हे दाखवलं आणि हे बघून मला वेदाला तिथे घेऊन यावंसंच वाटलं नाही. तेव्हा मंजिरी बोलते, हे बघ मीरा, वेदाने तुला जे काही सांगितले ते वेदाचा गैरसमज होता. वेदा अजून लहान आहे आणि तिला आत्ता सांगणं योग्य नाही आहे. तेव्हा मीरा बोलते, बाईसाहेब मला नाही वाटत जे वेदाच्या मनात आहे तो गैरसमज असेल. लहान मुलं कधीच खोटं बोलत नाही. तेव्हा मंजिरी बोलते, मीरा मी तुला जे सांगितलं होतं तेच खरं होतं. अंबिकाने स्वतःचा जीव घेतला होता, यात अथर्वची काहीच चूक नव्हती. तेव्हा मीरा बोलते, बरं अंबिकाताईंनी स्वतःचा जीव घेतला होता पण त्यावेळेला वेदाचे बाबा तिथे उभे होते ना, मग ते गप्प का राहिले? त्यावेळेला त्यांनी अंबिकाताईंना वाचवण्याचा प्रयत्न का नाही केला? बाईसाहेब स्वतःची बायको मरणाच्या दारात उभी असताना असं कोणी जागच्या जागी थिजून राहील? मीरा अशा वेळेला माणसाला नाही सुचत त्याने काय करावे ते. तेव्हा मंजिरीला आठवत असतं की अथर्व अंबिकाला वाचवायला जाणार, तेवढ्याच त्याच्याभोवती जाळाचं रिंगण येतं आणि वेदाही धावायला जाते. तेव्हा अथर्व तिचा हात पकडतो. तेव्हा मीरा बोलते, बाईसाहेब वेदा जेव्हा पाण्यात बुडत होती तेव्हा मी पाण्यात कसलाही विचार न करता उडी मारली ना. मी तर वेदाला ओळखत पण नव्हते, पण अथर्व साहेबांची तर अंबिका ताई बायको होती ना, मग त्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न का नाही केला? तेवढ्या तिथे अथर्व आणि माया येते. तेव्हा अथर्व ओरडतो, मीरा काय म्हणायचं तुला? मी अंबिकाला मारलंय? हे अंबिका सगळं ऐकत असते पण तिला काहीच करता येत नसतं. तेव्हा मंजिरी बोलते, अथर्व हळू बोल, वेदा झोपली. तेव्हा अथर्व बोलतो, आई हिला समजावून सांग. तेव्हा मंजिरी बोलते, अथर्व मी बोलते ना तिच्याशी. तेव्हा अथर्व बोलतो, आई हिला कळतंय का ही काय बोलते ते? मी अंबिकाला मारले. आई हिला इथे येऊन 4 दिवस नाही झाले आणि तुझी हिंमत कशी झाली असं बोलायची? तेव्हा मंजिरी बोलते, अथर्व तिला सगळ्या गोष्टी माहीत नाही आहे अरे. तेव्हा अथर्व बोलतो, मग माहीत नसेल ना, मग माणसाने गप्प बसावं. तेव्हा अंबिका तिकडून बोलत असते की मीरा तू नको ना बोलू, गप्प बस, अथर्वला काही बोलू नको. त्यांनी नाही मारले मला, त्या अंबिकाने मारले, त्या मायाने मारले मला. तेव्हा मीरा बोलते, मला तर खऱ्या गोष्टी आत्ता कळत आहेत. तेव्हा अथर्व बोलतो, तू तुझी लिमिट क्रॉस करते. तेव्हा माया बोलते, अथर्व काम डाऊन, मला माहिती आहे मीराने असं नको बोलायला हवं. तेव्हा माया बोलते, आणि मीरा काय गं असं कोण बोलतं? एखादी गोष्ट बोलण्या अगोदर त्याची सगळ्या बाजू समजून घ्यायच्या असतात. तेव्हा अथर्व बोलतो, ही समजून घेणार आहे? आजपर्यंत माझ्यावर असा आरोप कोणी केला नाही जो तू आज केला आहेस. तेव्हा अथर्व बोलतो की अंबिका इज एव्हरीथिंग फॉर मी, पण हे तुला नाही कळणार. तेव्हा मंजिरी बोलते, अथर्व प्लीज आपण हा विषय इथे थांबवतोय आपल्या वेदासाठी. तेव्हा माया बोलते, अथर्व प्लीज काम डाऊन, वेदासाठी. तेव्हा अथर्व तिथून रागारागात निघून जातो. माई त्याच्या पाठोपाठ जाते. तेव्हा मंजिरी बोलते, मीरा मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती, समजूतदार वाटली होती तू मला. अथर्वबद्दल असं बोलण्याआधी तू विचार करायला हवा होता. तेव्हा मंजिरी बोलते, चूक केलीस तू त्याला ओळखण्यात. तेव्हा अंबिका बाहेर उभी राहून बोलत असते की मीरा हे खरं आहे की आमचं भांडण झालं होतं, पण अथर्वने नाही मारलं ग मला. तेव्हा अथर्व तिकडे रूममध्ये येतो. अनन्या पण तिथे असते. अथर्व बोलतो अनन्याला सोडते, काही गरज नाही हे सगळं करायचे, आणि सगळं अस्ताव्यस्त पसारा करून टाकतो. तेव्हा अनन्या बोलते की दादा काय झालंय, प्लीज सांगशील का मला, काय झालंय तुला? तेव्हा अथर्व बोलतो, ती मुलगी माझ्यावर आरोप करते, तिला माहीत काय अंबिका आणि माझ्याबद्दल? तेव्हा माया बोलते, अथर्व प्लीज काम डाऊन, हे बघ मला माहिती आहे मीरा जे बोलली ते चुकीचं आहे, पण तू प्लीज ते मनाला लावून घेऊ नकोस. तर तिथे मंजिरी येते आणि बोलते, अथर्व मला माहिती आहे तुझ्या मनाला ही गोष्ट खूप लागलेली आहे, तिने आत्ता ते असं बोलायला नको हवं होतं, पण आत्ता रागा करून काही होणार नाही, कळतंय तुला? तिथे अंबिका पण आलेली असते. तेव्हा मंजिरी बोलते, तुला शांत होणं गरजेचं आहे आत्ता. अथर्व ऐकतोयस ना तू? तेव्हा अनन्या बोलते, मला कोणी सांगणार आहे का काय झालंय ते? तेव्हा माया बोलते, मी सांगते. तेव्हा माया बोलते, अगं मीरा अथर्वला अंबिकाचा मर्डरर म्हणाली. तेव्हा अनन्या बोलते, काय? तेव्हा माया पुन्हा बोलते, अगं हो, तिला असं वाटते की घरात कोणी नसताना अथर्वने अंबिकाला मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अनन्या बोलते, हे बोलणारी ती मीरा कोण आहे? थांब मी आत्ता जाऊन तिला विचारते. तेव्हा मंजिरी तिला थांबवते. मंजिरी बोलते, अनन्या थांब, यात तिचा काहीही दोष नाहीये. तेव्हा अनन्या बोलते, आई अगं पण तू. तेव्हा मंजिरी बोलते, अनन्या वेदाने काढलेलं चित्र तिने पाहिलं आणि तिचा तो गैरसमज होणं साहजिक आहे आत्ता. तेवढ्यात माया बोलते, अहो मॅडम, खरं जाणून घेण्याआधी ती अथर्ववर कसा ब्लेम करू शकते? आत्ता काही दिवसा अगोदर आली ती, मला माहिती तिने वेदाची काळजी घेतली, वेदाचा जीव वाचवला, म्हणून काय असा ब्लेम करणार? नात्याची न रक्ताची ती मीरा. मॅडम मला असं वाटतंय त्या मीराला आपण घरात ठेवायला कामा नये, ती घरात असली तर अजून प्रॉब्लेम्स क्रिएट होतील. तेव्हा मंजिरी बोलते, माया, जेव्हा एखाद्या माणसाचा गैरसमज होतो तेव्हा त्याला वेळ देणं गरजेचं असतं, आणि आत्ता तिने जो गैरसमज करून घेतला आहे या गोष्टीवर तिचा ठाम विश्वास आहे आणि आत्ता तिला कोणीही समजवू शकत नाही, त्यामुळे तिला थोडा वेळ देणं गरजेचं आहे. हे बघा अथर्व, ही गोष्ट जेव्हा मीराच्या स्वतःहून लक्षात येईल तेव्हा ती वेदाला आणि
तुला स्वतःहून जवळ आणेल. तेव्हा मंजिरी अथर्वला बोलते, तुझा आहे ना विश्वास माझ्यावर? ऐक माझं, आत्ता थोडा शांत हो प्लीज. अंबिकाही तिथे असते आणि अंबिका अथर्वशी बोलत असते की अथर्व, आई जसं म्हणतायत ना तशी मलाही खात्री आहे, मीरा एकमेव व्यक्ती आहे जी तुम्हाला आणि वेदाला जवळ आणू शकते. रात्री अथर्व टेडी बेअर घेऊन बाहेर रडत असतो. त्याला सगळं वेदाच्या अंबिकाच्या आठवणी आठवत असतात. इकडे अथर्वला जुन्या सगळ्या आठवणी आठवून रडायला येत असतं. इकडे मीरालाही मंजिरी बोलते की मीरा, मला वाटलं नव्हतं की तू इतका चुकीचा गैरसमज करशील, तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. हे मीराला मंजिरीचं बोलणं आठवत असतं. तेव्हा अनन्या मीराकडे येते. तेव्हा मीरा बोलते, ताई तुम्ही त्याच विषयावर बोलायला आला असाल तर मला त्याबद्दल बोलायचं नाही. तेव्हा अनन्या बोलते, अगं मी. तेव्हा मीरा बोलते, नाही कसं ताई, तुम्हालाही माहिती आहे ना लहान मुलं खोटं बोलत नाहीत. वेदाला दिसलं तेच तिच्या मनात आहे आणि तेच ते कागदावर उतरलं असेल. तेव्हा मीरा बोलते, तरीसुद्धा तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की माझं चुकतंय, तरी मी माफी मागायला तयार आहे. तेव्हा अनन्या बोलते, मीरा मला बोलू देणार आहेस का तू? तुझ्या काकांचा फोन आलाय त्यासाठीच आली मी. मीरा बोलते, काकांचा फोन? तेव्हा अनन्या बोलते, अगं तू त्या दिवशी माझ्या फोनवरून फोन केला होता ना, त्याच नंबरवर त्यांनी कॉल केलाय घे. तेव्हा मीरा बोलते, पण इतक्या रात्री काकांचा फोन? तेव्हा अनन्या बोलते, तू बोल तर. तेव्हा मीरा फोन घेते. तेव्हा श्रद्धा फोनवर रडत असते. तेव्हा मीरा बोलते, श्रद्धा, आणि तू रडतेस? सगळं ठीक आहे ना तिथे? मला सांग काका कुठे आहेत? श्रद्धा सांगत असते की आम्ही रस्त्यावर आलोय, पैसे परत केले नाही म्हणून त्या सावकाराने आपलं घर ताब्यात घेतलंय आणि आम्हाला घराच्या बाहेर काढलं. तेवढ्यात तिथे नागनाथ येतो आणि पटकन श्रद्धाकडनं फोन घेतो. तेव्हा नागनाथ फोन घेतो. तेव्हा मीरा बोलते, काका तुम्ही काळजी करू नका, मी लगेच निघते. तेव्हा नागनाथ बोलतो, अगं आमचं काही होऊ देत, पण तू या गावात परत येऊ नकोस. अगं तो रंगराज अजूनही राग धरून आहे तुझ्यावर. मी तुला यातलं काहीच कळू देणार नव्हतं, पण श्रद्धाने न सांगता फोन केला तुला. तेव्हा नागनाथ बोलतो, ऐक माझं, तू नको येऊस बाळा. तेव्हा मीरा बोलते, काका मी येते, माझ्यामुळे तुम्हाला घराबाहेर यावं लागलं, मी इथे शांत नाही बसू शकणार, मी येते काका. तेव्हा मीरा पटकन घाईघाईत बॅग भरते. तेव्हा अनन्या बोलते, मीरा काय करतेस तू? तेव्हा मीरा बोलते, ताई मला लगेच गावात जावं लागणार आहे. तेव्हा अनन्या बोलते, तू आत्ता कशी जाणार आहे? हे बघ मी आईला सांगून तुला उद्या सकाळी गावी पाठवण्याची व्यवस्था करते. तेव्हा अनन्या बोलते, मीरा तुला मी कुठेही जाऊ देणार नाही, हवं तर मी अरेंजमेंट करते, पण मी तुला आत्ता जाऊ देणार नाही. मीरा सकाळी उठून बॅग घेऊन जायला निघते. तेवढ्यात बाहेर मंजिरी उभी असते. तेव्हा मंजिरी विचारते, कुठे निघालीस? काल जे काही झालं त्याचा राग मनात धरून घर सोडून चालली आहेस ना तू? तेव्हा मीरा बोलते, नाही बाईसाहेब मला गावी जावं लागेल. तेव्हा मंजिरी बोलते, गावी असं अचानक? तेव्हा मीरा बोलते, बाईसाहेब माझ्या वडिलांनी जे कर्ज घेतलं होतं ना काकांना, त्यांच्यामुळे बाहेर काढलंय घराबाहेर, मला त्यांच्या मदतीसाठी जावं लागेल बाईसाहेब, मला जाऊ द्या. तेव्हा मंजिरी बोलते, मीरा तू आधी शांत हो आणि मला सांग, तू तिकडे गावी गेल्यानंतर तुला तुझं घर परत मिळवता येणार आहे का? ते कर्ज फेडण्यासाठी पैसे कुठून उभे करणार आहेस तू? तेव्हा मंजिरी फोन लावून देते आणि बोलते, हे घे तुझ्या काकांशी बोल. तेव्हा मीरा काकांशी बोलते. तेव्हा काका बोलतात की अगं मीरा काय चमत्कार केलास तू? कुणीतरी माणूस आला होता, त्यानेच आपल्या सावकाराचं सगळं कर्ज फेडलं आणि आपल्यावरचं सगळं कर्ज संपलं. तेव्हा मीरा बोलते, काय कोण आलं होतं काका? तेव्हा काका बोलतात की अगं त्या मंजिरी बाई साहेब आहेत ना, त्यांचा कोणीतरी माणूस होता, आम्हाला हे आत्ताच कळलं, पण मीरा बाळा आपलं घर वाचलं बघ. तेव्हा मीराचे काका सांगत असतात की बाळा त्यांना कधी दुखावू नको हं, तू खूप चांगल्या माणसांच्या घरी काम करतेस. तेव्हा श्रद्धा पण बोलते, हॅलो मीरा ताई, तू इथे येऊ नकोस, काही दिवसांनी आम्हीच तुला भेटायला येऊ. ते कसे धावून आले बघ आपल्यासाठी, आणि बाळा त्यांना कधीही दुखावू नकोस हं. तेव्हा नागनाथ बोलतो, तू तुझी काळजी घे बाळा, आणि फोन ठेवतो. तेव्हा मीरा मंजिरी जवळ येते, तिच्याजवळ समोर हात जोडते आणि बोलते, बाईसाहेब तुम्ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट केली. तेव्हा मीरा बोलते, तुमचे खूप खूप आभार, आणि मंजिरीचे पाया पडणार. तेवढ्यात मंजिरी मागे सरकते. तेव्हा मीरा बोलते, काय झालं बाईसाहेब? तेव्हा मंजिरी बोलते, आभार मानून परक केलंस ना? तेव्हा मंजिरी बोलते, मीरा मी तुला मुलीसारखं मानलं आणि तू मात्र मला अजून परकच मानतेस. तेव्हा मंजिरी बोलते, मीरा मी तुझ्या जीवनात एवढी अडचण आली आणि तू मला एका शब्दानेही सांगितलं नाही. तेव्हा मीरा बोलते, नाही बाईसाहेब मी तिला विचारलं होतं पण ती नाही म्हणाली. तेव्हा मंजिरी बोलते, कोण नाही म्हणाली? तेव्हा मीरा ओढणीला बांधलेली कवडी सोडून मंजिरीला दाखवणार असते आणि मीरा ती कवडी हातात घेते आणि मंजिरी समोर धरते आणि सांगते की हिला, आणि तेवढ्यात आजचा एपिसोड संपतो.